गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। काय सांगण्यात आलेलं आहे जी पीओपी संदर्भात याचिका आपली हायकोर्टात सुरू आहे त्या संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे? सर्वात प्रथम तर 30 जानेवारी 2025 रोजी माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पीओपीवर पूर्णपणे बंदी आणलेली होती। त्याच्यानंतर जेवढे मूर्तिकार आहेत आज जे माझ्या आजूबाजूला जेवढे उभे आहेत त्यांनी एक याचिका दाखल करून सीपीसीबीच्या गाईडलाईन्सला चॅलेंज केलं, ज्यांनी पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली होती। त्याच्यानंतर 5 मे 2025 रोजी कोर्टाच्या आदेशाने सीपीसीबीला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं, जे त्यांनी आज दाखल केलं। आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की पीओपीच्या मूर्तीवर कधीही आम्ही बंधन आणलेलं नव्हतं। पीओपी मूर्ती बनवणं हा मुळात ह्याच्यावर बंधन कधीच नव्हतं, परंतु पीओपीच्या मूर्त्या हे नैसर्गिक स्त्रोत्रात म्हणजे नॅचरल वॉटर्समध्ये त्याचं विसर्जन करता येणार नाही। परंतु ह्याचाच अर्थ असा आहे की त्यांना जर कृत्रिम तलावात जर विसर्जन करायचं तर विसर्जन करता येईल। ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आज कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत की पीओपीच्या मूर्त्या ह्याच्यावर बंधन नाही, बनवण्यावर बंधन नाही। ह्याचा अर्थच आज जेवढे मूर्तिकार उभे त्या पीओपीच्या मूर्त्या बनवू शकतात। परंतु या पीओपीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नॅचरल स्तोत्रात न विसर्जन करता कृत्रिम तलावात, त्याच्यासाठी शासनाने आपली भूमिका वेळोवेळी मागच्या 10-15 वर्षापासून कृत्रिम तलाव बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करता येतं। म्हणून मला असं वाटतं आता सध्याचे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी हा जल्लोष मोठ्याने साजरा करता येईल, उत्सव फार मोठ्याने साजरा करता येईल। परंतु कोर्टाने अजूनही शासनाची भूमिका मोठ्या 20 फुटाच्या मूर्ती करता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाहीये। म्हणून राज्य शासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। म्हणून त्या मूर्त्यांचं विसर्जन कशा प्रकारे करता येईल 20 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्यांच्या, ह्यासाठी मुख्य न्यायाधीश यांच्या कोर्टाने राज्य शासनाला 2 हप्त्यांचा वेळ दिलेला आहे, 3 हप्त्याचा वेळ दिलेला आहे। आता ही याचिका जी आहे ती येत्या 30 जूनला कोर्टासमोर होणार आहे। तर त्याच्यामुळे फक्त 20 फुटाच्या मूर्तीवर कशा प्रकारे विसर्जन करता येईल ह्याच्यावर कोर्टाने राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करायला सांगितली। पण घरगुती गणपतीसाठी मी पुन्हा एकदा बोलेल की हा उत्सव मोठ्याने जल्लोषाने आता यांना साजरा करता येईल असं मला वाटतं। कोर्टाने दिलेल्या निकालावर कसं आहे ना, कोर्ट आपले जे निकाल आहे कोर्ट आपल्या मनाने कधी देत नाही। कोर्टापुढे जे फॅक्ट्स असतात, कोर्टापुढे जे प्रतिज्ञापत्र आहेत त्या बेसिसवर कोर्ट कधीही निकाल देतं। आज कोर्टाने जो निकाल दिला त्याच्यावर आम्ही खुश आहोत, कारण सीपीसीबीने ह्याच्यापूर्वी असं होतं की सीपीसीबीच्या गाईडलाईन्स पीओपीच्या मूर्तीवर पूर्णपणे बंधन आणतात। त्या हिशोबाने कोर्टाचे जे पण आदेश आलेले त्या हिशोबाने आलेले, पण आजचे जे आदेश जे आहेत ते त्या हिशोबाने बऱ्यापैकी आहेत। आम्ही त्याच्यामध्ये फार खुश आहोत। नाही